नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवरती दिली जाते। सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आता समोर आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी ई-KYC साठी 18 तारखेपर्यंत मुदत देण्यात आली होती आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलेली आहे। या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-KYC साठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर सगळ्यांसाठी अतिशय अशी आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी आहे। आपण सांगतच होतो की ई-KYC साठी सरसकट सगळ्याच लाडक्या बहिणींना ही मुदतवाढ मिळणार आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना ज्यांची ई-KYC राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणींना 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत, तर यांना देखील महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर याच्यामध्ये महत्त्वाची बाब देखील तुम्ही पाहू शकता की तुमचे वडील किंवा पती हयात नसतील त्यामध्ये सगळ्यात प्रथम म्हणजेच वेबसाईटमध्ये बदल झालेले आहेत आणि सगळ्यात प्रथम फक्त तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला ई-KYC करायची आहे। आणि याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संबंधित मृत्यू दाखला असेल किंवा डिवॉर्स झाल्याचे सर्टिफिकेट असेल तर हे तुम्हाला तुमच्या जवळच्या असणाऱ्या महिला बाल विकास विभागामध्ये सबमिट करायचे आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला ही ई-KYC करता येणार आहे। तर पुढचा व्हिडिओ आपला नक्की असणार आहे की ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाही आहेत तर यांचं ई-KYC कसं करायचं आहे, तर या संदर्भात देखील संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।